हॅलो स्टुडंट्स. आज आपण बी कॉम चा जो काही चॅप्टर चालू करणार आहोत ते आहे जॉईंट व्हेंचर अकाउंट. सगळ्यात अगोदर आपल्याला जॉईंट व्हेंचरचा मीनिंग लक्षात यायला पाहिजे. जॉईंट व्हेंचर, बरेच जण काय म्हणतात, जॉईंट व्हेंचर आणि पार्टनरशिप फर्म सारखं असतात, बट जॉईंट व्हेंचर आणि पार्टनरशिप याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. पार्टनरशिपचं जर मीनिंग पाहिलं आपण तर पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 मेंबर्स असतात आणि ते काय करत असतात तर ते पार्टनरशिप फॉर्म करत असतात आणि पार्टनरशिप फॉर्म केल्यानंतर ते एक पार्टनरशिप डीड तयार करतात. पार्टनरशिप डीड तयार केल्यानंतर त्यांचं मग जे काही ॲक्टिंग फॉर ऑल आणि कॅरिड फॉर ऑल यानुसार ते बिझनेस करत असतात. पार्टनरशिप फर्म काय असते, लाँग टर्मसाठी असते. मेन फरक काय तर त्यांचा जो काही बिझनेस आहे तो लाँग टर्मसाठी राहणार आहे. लाँग टर्म मीन्स फक्त एक बिझनेसाला किंवा एक कॉन्ट्रॅक्टाला तो कंप्लीट करायचा आणि बंद करायचं. पार्टनरशिप असं नाही. तर जोपर्यंत व्हॉलंटरी रिटायरमेंट घेणार नाही किंवा जोपर्यंत ते पार्टनर त्यांच्या डिस्प्यूट तयार होणार नाहीत आणि पार्टनरशिप क्लोज डिझॉल्व करणार नाही तोपर्यंत ती जिवंतच राहत असते. त्याच्यावरती कायद्याचं बंधन असतं आपलं पार्टनरशिप ॲक्टचं. त्याचप्रमाणे आता जॉईंट व्हेंचर पाहूया. जॉईंट व्हेंचरमध्ये सुद्धा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतात. पण कशासाठी तर एक स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादं स्पेसिफिक काम कंप्लीट करण्यासाठी ते एकत्र येत असतात. सपोज एक ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आहे. एका व्यक्तीला ते ब्रिज कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट भेटला, बट त्याला वाटलं की आपण हे करण्यापेक्षा आपल्यासारखाच दुसरा जो व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट घेत असतो त्याच्याशी अप्रोच करूया आणि दोघं मिळून आपण हा ब्रिज कंप्लीट करण्याचं काम घेऊया. याला जॉईंट व्हेंचर म्हणायचं. मग ते काम घेतात, काम कंप्लीट करतात आणि बाजूला होतात, प्रॉफिट वाटून घेतात आणि दोघंही बाजूला होऊन जातात. म्हणजे ते ब्रिजचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, त्यांची कॉन्ट्रॅक्ट किंवा त्यांची जॉईंट व्हेंचर संपली, प्रॉफिट शेअर करून घेणार आणि प्रॉफिट शेअर करून घेतल्यानंतर ते दोघंही बाजूला होणार मीन्स वेगवेगळे होणार. जॉईंट व्हेंचर या ठिकाणी टर्मिनेट होत असते, संपत होत असते. ओके. पण जॉईंट आपल्या पार्टनरशिपमध्ये तसं राहत नाही, तर ती लाँग टर्मसाठी राहत असते. लक्षात आला बेसिक फरक. नेक्स्ट याच्यामध्ये काय दिलं पाहूया. जॉईंट व्हेंचर इज अ कमर्शियल enterprises undertaken jointly by 2 or more parties. It is a business or a project in which 2 or more companies or individual have invested while the intention of working together. याच्यामध्ये 2 इंडस्ट्री, 2 कंपनीज किंवा 2 इंडिव्हिज्युअल एकत्र येत असतात आणि 2 इंडिव्हिज्युअल एकत्र आल्यानंतर ते काय करतात, बिझनेस चालू करत असतात आणि बिझनेस चालू केल्यानंतर ते कंप्लीट करत असतात. ओके. याच्यामध्ये पहा, इट इज नथिंग बट is an agreement between 2 or more people or company which working together for particular purpose. म्हणजे हे एक ॲग्रीमेंट आहे, दुसरं तिसरं काय नाही, ॲग्रीमेंट आहे. कशामध्ये, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये की आपण हे पर्पज किंवा हे ब्रिज कंप्लीट करण्याचं काम, स्पेसिफिक पर्पज कंप्लीट झालं की आपण पार्टनरशिप किंवा आपली जॉईंट व्हेंचर टर्मिनेट करायची. इट इज अ टेम्पररी पार्टनरशिप. ही एक टेम्पररी पार्टनरशिप आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ एम्स ऑफ बिझनेस इज क्लोज्ड. हे काम कंप्लीट झाल्यानंतर, कोणतंही त्यांचं एम कंप्लीट झाल्यानंतर हे या ठिकाणी त्यांचा बिझनेस क्लोज करतात. फॉर्मेशन ऑफ ए जॉईंट व्हेंचर फॉर स्पेसिफिक पर्पज. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे जॉईंट व्हेंचर जन्मालाच येत असते एका स्पेसिफिक पर्पजसाठी. ते पर्पज पूर्ण झाल्यानंतर डिझॉल्व्ह होत असते, टर्मिनेट होत असते. अ business activity for these 2 or more peoples or companies work together for a common purpose. हे जे आहेत ह्या बिझनेस ॲक्टिव्हिटी, ते 2 पीपल किंवा 2पेक्षा जास्त पीपल कॉमन पर्पजसाठी काम करत असतात. प्रॉफिट ऑर लॉस ऑफ जॉईंट व्हेंचर जॉईंटली अलोकेटेड. याचा जो काही प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो जॉईंटली अलोकेट करत असतात, जॉईंटली डिस्ट्रीब्यूट करत असतात त्यांच्या जॉईंट व्हेंचरच्या मेंबरमध्ये. ओके. मग जॉईंट व्हेंचरच्या मेंबरला काय म्हणतात रे बेटा, तर जॉईंट व्हेंचरच्या मेंबरला म्हणतात को व्हेंचरर. काय म्हणतात, को व्हेंचर म्हणतात. को व्हेंचर या ठिकाणी दोघांनाही म्हटलं जातं, जो कोणी त्या जॉईंट व्हेंचरचे मेंबर असतील त्यांना. ओके. जॉईंट व्हेंचर इज टेम्पररी बिझनेस असोसिएशन बिटवीन 2 और मोर पार्टीज. हे टेम्पररी असोसिएशन आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये किंवा पर्सनमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये. ऑर्गनायझेशन फॉर प्रॉफिट विदाउट फॉर्मिंग अ परमनंट पार्टनरशिप.
परमनंट पार्टनरशिप न करता एक टेम्पररी पार्टनरशिप करायची आणि बिझनेसचा आपला जो काही पर्पज आहे तो साध्य करायचा, पण पार्टनरशिप करायची नाही. कॉर्पोरेट झालं. त्याच्यानंतर द पर्सन इन्वॉल्ड इन जॉईंट व्हेंचर इज नोन ॲज को-व्हेंचर किंवा को-व्हेंचर असं म्हणतात. मेंबर्सला त्यांच्या को-व्हेंचर असं म्हटलं जातं. नेक्स्ट पुढं जर पाहिलं आपण तर पाहूया को-व्हेंचर झालं. कन्सर्न पार्टीज जॉईंट व्हेंचर कॉल्ड ॲज को-ॲडव्हेंचर. इन असोसिएशन ऑफ पर्सन फॉर ए शॉर्ट पीरियड इज नोन ॲज जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर म्हणजे काय? इन असोसिएशन ऑफ ए पर्सन फॉर ए शॉर्ट पीरियड इज नोन ॲज जॉईंट व्हेंचर. इट ऑलमोस्ट लाईक ए पार्टनरशिप बट इट इज नॉट पार्टनरशिप. ही एक पार्टनरशिपसारखीच आहे बट ही एक पार्टनरशिप नाही. पार्टनरशिपसारखंच काम करणार आहेत पण हे पार्टनरशिप नाही. द मेंबर ऑफ जॉईंट व्हेंचर लाईक टेम्पररी पार्टनर्स. त्याचे मेंबर जे कोणी को-व्हेंचर असतील ते टेम्पररी पार्टनर असतील पण ते पार्टनर नाहीत. द लायबिलिटी ऑफ को-व्हेंचरर इज अनलिमिटेड. लायबिलिटी कशी राहणार आहे यांची? तर अनलिमिटेड राहणार आहे. ओके, मग जॉईंट व्हेंचर लक्षात आलं. जॉईंट व्हेंचर इट इज अ टेम्पररी बिझनेस, एक टेम्पररी पार्टनरशिप राहणार आहे. याच्यामधल्या मेंबर्सला काय म्हटलं जातं? तर याच्यामधल्या मेंबर्सला को-व्हेंचरर म्हटलं जातं. ओके, चला नेक्स्ट आता याच्या जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स दोन आहेत. There are two types of recording transaction. There are two methods of recording transaction. First one, when separate set of books are maintained, kept, आणि दुसरी आहे no separate set of books are maintained or kept. ओके, मग when separate set of books are maintained याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीची असतील ते पाहायची आहे. तर याच्यामध्ये पाहूया. याच्यामध्ये when separate set of books maintain joint bank method. यालाच दुसरं नाव काय? joint bank method. Okay, in this method we have to open 3 accounts, that is joint venture account, co-venture account आणि joint bank account. joint venture, joint bank आणि co-venture account आपल्याला ओपन करायचं आहे. तर या ठिकाणी व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्समध्ये मेंटेन केल्यानंतर 3 आपल्याला या ठिकाणी अकाउंट ओपन करायचे. जॉईंट व्हेंचर अकाउंट, जॉईंट बँक आणि जॉईंट को-व्हेंचरचं अकाउंट्स. ओके, मग जर्नल एंट्रीज होणार आहेत. जर्नल एंट्रीज या ठिकाणी बघून घ्या. व्हेन कॅश बॉट बाय को-व्हेंचर फॉर जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचरसाठी मग त्यांचं जे काही इनिशियल कॉन्ट्रीब्युशन असेल, पहिल्यांदा त्यांनी पैसा जर आणला असेल तर तो पैसा त्यांनी जॉईंट बँकेमध्ये डिपॉझिट करतात. सो जॉईंट बँकेमध्ये जे डिपॉझिट करतात इनिशियल कॉन्ट्रीब्युशन, म्हणून काय करायचं आहे? जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू को-व्हेंचरर अकाउंट. पहिली एंट्री काय होईल? जॉईंट बँकेमध्ये आपण अमाऊंट डेबिट केली म्हणून जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू ऑल को-व्हेंचरर अकाउंट इनिशियल कॉन्ट्रीब्युशनसाठी. देन गुड्स ऑर मटेरियल बॉट बाय को-व्हेंचर फॉर जॉईंट व्हेंचरसाठी. त्या पार्टनर्सनी, त्या मेंबर्सनी काय केलं? जॉईंट व्हेंचरसाठी गुड्स आणलेले आहेत, गुड्स किंवा मटेरियल. मग काय होणार? जॉईंट व्हेंचरसाठी आणलं आहे, जॉईंट व्हेंचर इज द रिसिव्हर, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू ऑल को-व्हेंचरर अकाउंट. नेक्स्ट, एक्सपेन्सेस ऑफ जॉईंट व्हेंचर पेड बाय को-व्हेंचर. एक्सपेन्सेस जॉईंट व्हेंचरचे जर को-व्हेंचरनं पेड केले तर काय करायचं? एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेससाठी आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काम जॉईंट व्हेंचर अकाउंट करत असतं म्हणून त्याच्या डेबिटला लिहा जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू ऑल को-व्हेंचर, किंवा ज्या को-व्हेंचरनं एक्सपेन्सेस पे केला आहे त्याचं नाव टू को-व्हेंचर्स अकाउंट. एक्सपेन्सेस पेड बाय वॉट एव्हर को-व्हेंचरर नाव. गुड्स परचेस्ड अँड पेमेंट मेड बाय जॉईंट बँक. गुड्स परचेस केले आणि पेमेंट कशा थ्रू केलं? जॉईंट बँके थ्रू केलं. जॉईंट बँकेमधून पेमेंट केलं असेल तर या ठिकाणी गुड्स परचेस केले, ठीक आहे, आणि पेमेंट कुठून केलं? जॉईंट बँकेमधून. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू जॉईंट बँक अकाउंट. जॉईंट बँक का? कारण पेमेंट केलं, पैसा गेला म्हणून जॉईंट बँकेच्या क्रेडिटला. देन एक्सपेन्सेस पेड फ्रॉम जॉईंट बँक. एक्सपेन्सेस पे केले जॉईंट बँकेमधून, परत एंट्री तीच होणार आहे आपली. पुढं पाहूया. टेक डॅश डॅश टेकन ओव्हर बाय को-व्हेंचरर फ्रॉम जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचरनं जर कोणत्या वस्तू जर घेतल्या असतील, अनयुज्ड मटेरियल असेल किंवा एखादं मिक्सर घेतलं असेल जॉईंट व्हेंचरचं, कोणतीही असेट जर घेतली असेल तर जॉईंट व्हेंचरची, तर काय एंट्री करायची?
तर ज्यानं कोण घेतलं आहे त्या कोव्हेंचरचं नाव कोव्हेंचरर अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, कारण त्यांनी अनयुज्ड मटेरियल जर टेकन केलं, अनयुज्ड मटेरियल घेतलं असेल कोव्हेंचरनं, तर कोव्हेंचर इज द रिसिवर, दॅट्स वाय हिज अकाउंट इज डेबिटेड. आणि हे कुठून घेतलं? जॉईंट व्हेंचरमधून, म्हणून टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. नेक्स्ट, गुड्स सोल्ड ऑन कॅश बेसिस. गुड्स कसे केले? कॅश बेसिसनं विकले. कॅश आलं की जॉईंट बँक डेबिट करायचं. या चॅप्टरमध्ये आपल्याला जॉईंट बँक अकाउंट डेबिट, कारण कॅश आलं, कॅश दुसरीकडे कुठंच डिपॉझिट होत नाही, तर ते डिपॉझिट होतं जॉईंट बँकेमध्ये. जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. नेक्स्ट, कॅश पेड टू कोव्हेंचरर. सरप्लस असेल, प्रॉफिट झाला असेल, प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो कुठं? आपल्या कोव्हेंचरमध्ये. मग कोव्हेंचरला भेटणार आहे कोव्हेंचरर अकाउंट डेबिट टू जॉईंट बँक अकाउंट. जॉईंट बँकेमधून ते पेमेंट जाणार आहे. कोव्हेंचरर डेबिट का? त्यांना पैसा भेटतोय. ओके. नेक्स्ट पुढं पाहूया. सेल्स व्हॅल्यू इन कॅश, शेअर्स अँड डिबेंचर्स. सेल्स जर केला असेल तर त्याची व्हॅल्यू जी आहे आपल्याला कॅशमध्ये, शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये भेटली तर काय करायचं? एकत्रित एंट्री सांगितली आहे आपल्याला. जर कॅशमध्ये भेटलं तर जॉईंट बँक अकाउंट डेबिट करायचे. कॉन्ट्रॅक्ट प्राईस कॅशमध्ये भेटली, जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. शेअर्समध्ये भेटली, शेअर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. आणि डिबेंचर्समध्ये भेटली, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके. कॉन्ट्रॅक्ट प्राईस किंवा भेटलेली असेल तर एकत्र एंट्री, कंबाईन एंट्री सांगितली आपल्याला. जॉईंट बँक अकाउंट डेबिट, शेअर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. सेपरेट कॅशमध्ये भेटली, जॉईंट बँक टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. शेअर्समध्ये भेटली, शेअर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. आपल्याला या ठिकाणी एंट्री पण करायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं? दुसरं अकाउंट्स पण मेंटेन करायचे. कमिशन इज पेएबल टू कोव्हेंचर. कमिशन जर भेटलं असेल कोव्हेंचरला तर काय करायचं? जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू कोव्हेंचरर अकाउंट. जॉईंट व्हेंचरच्या अकाउंटच्या डेबिटला आणि कोव्हेंचरला कमिशन भेटते, त्याचं इन्कम आहे म्हणून क्रेडिटला, जॉईंट व्हेंचरचा एक्सपेन्सेस आहे म्हणून जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला. देन शेअर्स ऑर डिबेंचर्स टेकन ओव्हर बाय कोव्हेंचरर, फेस व्हॅल्यू किंवा कसंही विकत का घेत नाही. ओके. डिबेंचर्स, शेअर्स ऑर डिबेंचर्स टेकन ओव्हर बाय कोव्हेंचर फॉर द मोर दॅन फेस व्हॅल्यू. मग याच्या जे काही एंट्री आहेत ते आपण डायरेक्टली तिथं पाहणारच आहोत. पुढं इथं पाहून घ्या. नेक्स्ट पुढं प्रॉफिट ऑन जॉईंट व्हेंचर ट्रान्सफर टू कोव्हेंचर. त्याच्यानंतर कॅश फ्रॉम डेटर्स अँड डिस्काउंट अलाव जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू. याची PDF मी तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे. पण या ठिकाणी जे आहे आपल्याला ह्या ज्या आहेत जॉईंट व्हेंचर अकाउंट पूर्णपणे अकाउंट्स पाहिजे आहेत, त्याच्यानंतर एंट्र्या पाहिजे आहेत. एंट्र्याचं आपण पाहिल्या, आपण एंट्र्या 1 बाय 1. आता अकाउंट कसे तयार करायचे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू. चला विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण जॉईंट व्हेंचरचे एंट्र्याज पाहिल्या. आता जॉईंट व्हेंचर अकाउंटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. याच्यामध्ये फॉर्मॅट बघा कसं आहे. तर सांगितलं आपल्याला फॉर्मॅट पाहून घ्या. इन द बुक्स ऑफ जॉईंट व्हेंचर अकाउंट. या ठिकाणी बघा पर डेबिट साईडला काय काय रेकॉर्ड करायचे. तर डेबिट साईडला लक्षात ठेवा ऑल एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे, क्रेडिटला ऑल इन्कम्स रेकॉर्ड करायचे. आता या ठिकाणी बघा टू कोव्हेंचर अकाउंट गुड्स सप्लायड ऑर एक्सपेन्सेस पेड. कोव्हेंचरनं काय केला? गुड्स दिला, गुड्स बॉट बाय ABC फॉर जॉईंट व्हेंचर. ओके. सो जॉईंट व्हेंचरसाठी काहीही आणलेलं असेल तर ते डेबिटला लिहायचं आहे कोव्हेंचरचं नाव टाकून. दुसरा इफेक्ट, कोव्हेंचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे जॉईंट व्हेंचर अकाउंट, म्हणून इथं एक्सपेन्सेस पेड. ओके. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या या ठिकाणी 2-2 एंट्रीज होतील, दोन्हीकडे इफेक्ट होतील. पुढं जॉईंट बँक अकाउंट डेबिट काय केलं? परचेस केलं असतील किंवा एक्सपेन्सेस पेड केले असतील तर एक्सपेन्सेस ऑलवेज जॉईंट बँकेमधूनच पे केले जातात. जॉईंट बँकेमधून पे केल्यानंतर पूर्ण एक्सपेन्सेस जॉईंट बँकेतून पे केले, लागलीच जॉईंट बँकमधून क्रेडिट, जॉईंट बँकेच्या क्रेडिटला आणि ते जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला. ओके. अशा पद्धतीचा फॉर्मॅट राहणार आहे. या ठिकाणी फॉर्मॅट बघून घ्या. जॉईंट बँक आपलं बँकेसारखं अकाउंट आहे. पैसा आला असेल डेबिट करा, पैसा गेला असेल क्रेडिट करा, संपला. त्याच्यानंतर कोव्हेंचररनं काहीही जॉईंट व्हेंचरला दिलं तर क्रेडिट करा. आणि कोव्हेंचररनं जॉईंट व्हेंचरमधून काहीही घेतलं असेल तर ते डेबिटला रेकॉर्ड करा. ओके.
चला हे फॉर्म पाहून घ्या, याचा एक स्क्रीनशॉट वाटलं तर घ्या किंवा मी एक PDF प्रोव्हाइड करतो, त्या PDF मधून सुद्धा बघू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत जॉईंट व्हेंचर अकाउंटचा. सो सिम्पल आहे, एकदम सिम्पल, फक्त लक्ष देऊन बघा. ओके, लक्ष देऊन बघा, बाकी काहीच नाही. थँक्यू.